Good morning, students. Today we are going to discuss about drafting virtual message. The virtual message is one of the part of the communication process. And what is mean by communication? So, students, please open your book. Section number 3, writing skill section, page number 159. 3.5, drafting a virtual message. So, let's start about the discuss about this topic. This topic is useful for creativity and imagination. This topic is useful for the effective communication. In first activity, icebreaker, given below is a two-way communication cycle or the process of communication. So student, what is mean by communication? Communication is a two-way process. Communication is classified into two types. First, verbal communication. You know about the verbal communication, oral or written word included. Non-verbal communication, second part. Non-verbal communication include aspect of body language like that body language, facial expression, eye contact, gesture, posture, hand movement, dress and appearance, etc. Given below is a two-way communication cycle or the process of communication. First, can you guess the role of sender and the receiver in this process? What do we encode? What do we encode? What do we decode? की आपण डिकोड म्हणजे काय आणि इनकोडिंग म्हणजे काय या कम्युनिकेशन चॅनलच्या या प्रोसेसमधून आपण समजून घेऊया की कम्युनिकेशनचा प्रोसेस. कम्युनिकेशन म्हणजे संदेशवहन किंवा संवाद साधणे. संवाद साधण्याचे दोन मुख्य प्रकार आहेत. एक व्हर्बल कम्युनिकेशन. व्हर्बल कम्युनिकेशन म्हणजे ओरल आणि रिटन कम्युनिकेशन ज्याच्यामध्ये इन्क्लूड असतं ते व्हर्बल कम्युनिकेशन. नॉन व्हर्बल कम्युनिकेशनमध्ये बॉडी लँग्वेज किंवा अस्पेक्ट ऑफ बॉडी लँग्वेजच्या सहाय्याने केलं जाणारं कम्युनिकेशन. त्याच्यामध्ये फेशियल एक्सप्रेशनच्या सहाय्याने, आय कॉन्टॅक्टच्या सहाय्याने, जेस्चर, पोश्चर, हँड मूवमेंट, ड्रेस अँड अपीअरन्स, हॅप्टिक, टच, स्पर्श या सहाय्याने केलं जाणारं कम्युनिकेशन म्हणजेच नॉन व्हर्बल कम्युनिकेशन. याच्यामध्ये जो मेसेज आहे हा सेंडर काय करतो की सेंडर हा रिसिव्हरकडे मेसेज पाठवतो इनकोडिंग करून. इनकोडिंग करणं म्हणजेच काय की एखाद्या मेसेजला साध्या भाषेत रूपांतरित केलं जातं. त्या रूपांतरित केलेला जो मेसेज आहे तो इनकोडिंग केलेला म्हणजे साध्या लिपीमध्ये सरळ मांडणी केलेला तो रिसिव्हरकडे पाठवला जातो. रिसिव्हर सुरुवातीला तो मेसेज रिसीव्ह करण्याचं काम करतो. स्टार्टिंगला तो मेसेज रिसीव्ह करण्याचं काम करतो. नंतर अंडरस्टँडिंग करतो, तो समजून घेतो. नंतर तो डिकोडिंग करण्याचं काम करतो म्हणजे त्या मेसेजला सांकेतिक मजकुराच्या किंवा नेहमीच्या लिपीमध्ये किंवा नेहमीच्या भाषेमध्ये त्याची मांडणी करतो. अँड देन रिसिव्हर गिव्ह अ फीडबॅक टू द सेंडर की नंतर हा रिसिव्हर काय करतो सेंडरला फीडबॅक देण्याचं काम करतो. विदाउट फीडबॅक कम्युनिकेशन चॅनल इज नॉट फुलफिल. की कम्युनिकेशन चॅनलमधील मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट इन कम्युनिकेशन चॅनल इज अ फीडबॅक. फीडबॅक हा सर्वात महत्त्वाचा एक घटक आहे. आणि आपण डायग्रॅमच्या सहाय्याने बघितलं की या ठिकाणी आपण बघू शकतो की याच्यामध्ये कम्युनिकेशन चॅनलमध्ये आपण बघताना की ह्या ॲक्टिव्हिटी दिलेल्या आहेत. ॲक्टिव्हिटी नंबर 1 आणि ॲक्टिव्हिटी नंबर B आपल्याला पाहता येईल की ह्याच्यामध्ये कम्युनिकेशन चॅनल आपल्याला जर बघायचं आहे तर सेकंड ॲक्टिव्हिटीमध्ये आपल्याला काही डिफरंट ॲक्टिव्हिटी दिल्या आहेत. पीपल सेंड मेसेज टू अदर फॉर डिफरंट पर्पज. मेन्शन ॲट लिस्ट 5 पर्पज रिझन फॉर विच मेसेज आर जनरली सेंड. की मेसेज पाठवण्याची कारण असतात काही आणि ते का पाठवले जातात. आपणही विथ द हेल्प ऑफ व्हर्च्युअल मेसेज, ओरल कम्युनिकेशन, रिटन कम्युनिकेशन, फॉर्मॅट एखाद्या विशिष्ट फॉर्मॅटच्या साहाय्याने आपण मेसेज पाठवतो. तर काही मेसेज पाठवण्याची कारणंही आहेत. पीपल सेंड मेसेज टू अदर्स अ डिफरंट पर्पज. वेगवेगळे हेतू उद्देश असतो. मेन्शन ॲट लिस्ट 5 पर्पज रिझन फॉर विच मेसेज आर जनरली सेंड. की कोणत्या प्रकारचे मेसेज किंवा कोणता पर्पज आहे तो आपल्याला इथे विचारलेला आहे, आपल्याला दिसतोय. फर्स्ट पर्पज आहे टू इन्फॉर्म समवन की कोणाला तरी काहीतरी इन्फॉर्म करायचे. टू एक्सप्रेस फिलिंग, टू इमॅजिन,
टू इन्फ्लुअन्स, कोणावर तरी प्रभाव पाडायचा आहे, काहीतरी इमॅजिन करायचं आहे. अँड लास्ट वन इज टू मीट सोशल एक्सपेक्टेशन, कोणाच्या काही सामाजिक अपेक्षा काही असतील तर त्या फुलफिल करणं, यासाठी हा मेसेज आपण पाठवतो. सेकंड ॲक्टिव्हिटीमध्ये आपण पाहूया या ठिकाणी. Given below is a tree diagram explaining two major types of messages. Complete the blank box in the diagram. One is done for you. Message. Types of message: informal and formal message. Written for कोणासाठी लिहिला जातो? इन्फॉर्मल मेसेज. तर इन्फॉर्मल लेटर किंवा इन्फॉर्मल मेसेजेस आहेत ते आपण पॅरेंट्स, ब्रदर, सिस्टर, रिलेटिव्ह, फ्रेंड्स किंवा या ठिकाणी एका बाजूला बघू शकतो की फॉर्मल मेसेज प्रिन्सिपल, डॉक्टर, टीचर्स, मेंबर ऑफ लेजिस्लेटिव्ह असेंब्ली, ऑफिसर्स, कोणतेही ऑफिसचे एखादे काही ऑफिसर्स असतील किंवा जे फॉर्मल लेटर लिहिताना आपण जे ऑफिशियल लँग्वेजमध्ये लिहिले जातात. इन्फॉर्मल लँग्वेज, इन्फॉर्मल मेसेज हे इन्फॉर्मल लँग्वेजमध्ये लिहिले जातात किंवा आपल्या जे जवळचे आहेत त्यांच्यासाठी लिहिले गेलेला हा मेसेज आहे. ड्राफ्टिंग अ व्हर्च्युअल मेसेज यामध्ये आपल्याला पाहायचं झालं तर आपण याच्यामध्ये आपल्या लाईन बाय लाईन एक्सप्लेनेशन पाहूया. व्हॉट इज मीन बाय कम्युनिकेशन, कम्युनिकेशन प्रोसेस, कम्युनिकेशन चॅनल एक्सेट्रा. Communication is an internal part of human nature. Exchange of idea, thought, information from one person to another is communication. या कम्युनिकेशनची आणखी एक व्याख्या करता येईल. W.H. न्यूमॅन यांनी केलेली ही व्याख्या आहे. कम्युनिकेशन इज अ एक्सचेंज ऑफ फॅक्ट, आयडिया, नॉलेज, इमोशन वन पर्सन टू अनदर. दिस प्रोसेस इज कॉल अ कम्युनिकेशन. की एक एक्सचेंज ऑफ फॅक्ट, आयडिया, नॉलेज, इमोशन म्हणजेच काय की आपल्याकडून एका गोष्टीचं, आयडियाचं असेल, नॉलेजचं असेल, इमोशनचं असेल, एकमेकांकडे देवाणघेवाण करणं म्हणजेच कम्युनिकेशन होय. कम्युनिकेशन इज ॲन इंटरनल पार्ट ऑफ ह्युमन नेचर. एक माणसाच्या या नेचरचा एक अविभाज्य पार्ट म्हणून त्याला पाहितलं जातं. एक्सचेंज ऑफ आयडिया, थॉट अँड इन्फॉर्मेशन फ्रॉम वन पर्सन टू अनदर इज कम्युनिकेशन. ॲज द मोस्ट इंटेलिजंट ॲनिमल ऑन द प्लॅनेट, on the earth planet, human have derived from different communication process to express themselves and understand each other. Before the advent of oral communication, non-verbal methods were used such as a gesture, facial expression and movement. On border term, communication can be in a various forms such as की आपण ज्यापूर्वी बिफोर द ॲडव्हेंट ऑफ ओरल कम्युनिकेशन, ओरल कम्युनिकेशनची सुरुवात होण्या अगोदर म्हणजे बोलण्याची बोलीभाषा सुरुवात होण्या अगोदर या पृथ्वी तलावर, या अर्थ प्लॅनेटवर द मोस्ट इम्पॉर्टंट और इंटेलिजंट ॲनिमल ऑन द प्लॅनेट ह्युमन बिईंग. की मानव हा प्राणी सर्वात इंटेलिजंट म्हणून या पृथ्वी या ग्रहावर मानला जातो किंवा आहे. बिफोर द ॲडव्हेंट ऑफ ओरल कम्युनिकेशन, याचा शोध लागण्यापूर्वी, ओरल कम्युनिकेशनचा बोलीभाषेचा किंवा बोलण्याचा शोध लागल्या अगोदर नॉन व्हर्बल कोड हे यूज केले जायचे. कोणकोणते मग मेथड वी आर यूज सच ॲज अ जेस्चर की हावभाव असतील, फेशियल एक्सप्रेशन चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन असतील, हँड मुवमेंट काही हालचाली असतील, यावरून निश्चितच कम्युनिकेशन केलं जायचं. हँड मुवमेंट असतील, हातवारे असतील, नोडिंग अ नेक एक्सेट्रा, किंवा ड्रेस अँड ॲपिरन्स असेल किंवा बॉडी लँग्वेज असेल एक्सेट्रा एक्सेट्रा. ऑन बॉर्डर टर्म्स कम्युनिकेशन कॅन बी इन व्हेरियस फॉर्म्स सच ॲज, कम्युनिकेशनचे काही फॉर्म्स आहेत की लाईक दॅट ओरल कम्युनिकेशन, रिटन कम्युनिकेशन अँड व्हर्च्युअल कम्युनिकेशन. व्हर्च्युअल कम्युनिकेशन म्हणजेच काय तर व्हर्च्युअल कम्युनिकेशन हे एक आभासी असतं किंवा एक तत्वतः वास्तविक असतं. म्हणजेच जर सोप्या भाषेत सांगायचं झालं तर व्हर्च्युअल कम्युनिकेशन ॲज अ मोड ऑफ कम्युनिकेशन दॅट इन्क्लूड द यूज ऑफ टेक्नॉलॉजी लाईक ऑडिओ अँड व्हिडिओ टू कम्युनिकेट विथ पीपल. म्हणजेच लोकांशी बोलण्यासाठी आपण व्हिडिओचा वापर केला जातो विथ द हेल्प ऑफ टेक्नॉलॉजी. पाहूया तर ओरल कम्युनिकेशन म्हणजे काय तर आपण बोलतोय, समोरासमोर बोलतोय तर या कम्युनिकेशन आपण ओरल कम्युनिकेशन म्हणतोय. आत्ता आपण जो संवाद साधतोय विथ द हेल्प ऑफ टेक्नॉलॉजी, ऑडिओ अँड व्हिडिओ टू कम्युनिकेट विथ द पीपल हू आर नॉट फिजिकली प्रेझेंट इन फ्रंट ऑफ यू ऑर अस, की आपल्यासमोर उपलब्ध नाही आहेत, आपल्यासमोर ते नाही आहेत अशांची संवाद साधणं. जसं की आता मोबाईलवर आपलं लेक्चर चालू आहे आणि लेक्चर चालू असताना ते आपण विथ द हेल्प ऑफ टेक्नॉलॉजी मोबाईल फोनच्या साह्याने बोलतो आहोत आणि मोबाईल फोनच्या साह्याने शिक्षणाचं काम चालू आहे, तर या कम्युनिकेशनला व्हर्च्युअल कम्युनिकेशन म्हणतात. ओरल कम्युनिकेशन म्हणजे काय, समोरासमोर क्लासरूममध्ये बोलणं किंवा समोरासमोर दोन व्यक्ती आहेत आणि त्यांचं संवाद साधणं म्हणजे ओरल कम्युनिकेशन. रिटन कम्युनिकेशन काय की लेखी काहीतरी आपल्याला वाचता येतं, ब्लॅकबोर्डचं असेल, व्हाईटबोर्डवर असेल किंवा या प्रकारे, किंवा पुस्तकावरच असेल, रिटन कम्युनिकेशन लिहून देणं असेल तर या प्रकारे रिटन कम्युनिकेशन. अ मेसेज इज ॲन इन्फॉर्मल मीन्स ऑफ कम्युनिकेशन. द रिसिव्हर ऑफ द मेसेज हॅज टू गो थ्रू
द गिवन मेसेज अँड पिक आउट द मोस्ट व्हायटल बिट ऑफ इन्फॉर्मेशन. की बघा, मेसेज इज ॲन इन्फॉर्मल मीन्स ऑफ कम्युनिकेशन. एक अनौपचारिक साधन आहे. The receiver of the message has to go through the given message and pick out the most vital bit of information. Then she should be able to reproduce the information in order to convey it to the person from whom it is intended. की जो इंटेंडेड मेसेज आहे किंवा जो एन्कोडिंग केलेला मेसेज आहे हा सेंडर रिसिव्हरकडे पाठवतो. रिसिव्हर फर्स्टली रिसीव द मेसेज अँड देन अंडरस्टँडिंग द मेसेज अँड देन डिकोडिंग द मेसेज. की पुन्हा तो डिकोडिंग करतो आहे अँड गिव फीडबॅक. लास्टली तो ॲक्शन घेतो, त्याच्यावर ॲक्शन घेऊन तो फीडबॅक स्वरूपामध्ये तो सेंडरला फीडबॅक पाठवतो आणि तो नेहमीच्या भाषेमध्ये म्हणजे सरळ भाषेमध्ये त्याला रूप देऊन तो डिकोडिंग करतो, समजून घेतो आणि त्या सेंडरकडे तो मेसेज पाठवतो. म्हणजे जी चेन आहे, हा जो कम्युनिकेशन चॅनल आहे तो यूजफुल आहे कम्युनिकेशन प्रोसेसमध्ये. इन जनरल देअर आर 4 टाईप्स ऑफ मेसेजेस. मेसेज पाठवण्याचे काही प्रकार आहेत, 4 प्रकार आहेत या ठिकाणी, किंवा कोणत्या प्रकारचे मेसेज पाठवले जातात. इन जनरल देअर आर 4 टाईप्स ऑफ मेसेजेस. फर्स्ट, पॉझिटिव्ह मेसेज. Second one is negative message. Third, neutral message. And last one is persuasive message. Persuasive message means एक प्रेरक संदेश किंवा प्रेरक असा मेसेज पाठवला तो. आपण पॉईंट वाईज पाहूया. पॉझिटिव्ह मेसेज फर्स्ट. इन जनरल देअर आर 4 टाईप्स ऑफ मेसेजेस. फर्स्ट, पॉझिटिव्ह मेसेजेस. इन ब्रॅकेट, कन्वे गुड फिलिंग थ्रू थँक्स, ॲप्रिसिएशन, एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्ट अँड सिम्पथी, एक्सटेंडेड हेल्प अँड सोलॅक्स. सोलॅक्स मीन्स या ठिकाणी सांत्वन किंवा समाधान या अर्थाने शब्द वापरलेला आहे. कन्वे गुड फिलिंग थ्रू थँक्स म्हणजेच आपण पॉझिटिव्ह मेसेज, एखाद्याच्या मेसेजला रिप्लाय द्यायचा असेल तर पॉझिटिव्हली आपण थँक्स म्हणून रिप्लाय देतो. म्हणजेच एखाद्याने आपल्याला बर्थडे विश केलं तर आपण निश्चितच त्याचे आभार मानतो, थँक्स बोलून आपल्याला एक पॉझिटिव्हली आपण रिप्लाय देतो की त्याच्यावर कोणत्याही प्रकारे नकारात्मक भावना प्रतिक्रिया आपण देत नाही आहे, असं या प्रकारे. ॲप्रिसिएशन, एखाद्याचं कौतुक करतो, हा एक पॉझिटिव्ह मेसेजचा भाग आहे. एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्ट, त्याच्यामध्ये आपल्याला किती इंटरेस्ट आहे किंवा आपण इंटरेस्ट दर्शवून त्याला एक आपण पॉझिटिव्ह रिप्लाय देतो असं म्हटलं तर चालेल. सिम्पथी, एखाद्याविषयी एक सहानुभूती दर्शवणे. एक्सटेंडेड हेल्प किंवा आपल्या मदतीचा हात पुढं करणं असेल. आणि लास्ट वन इज सोलॅक. सोलॅक म्हणजे सांत्वन असेल, समाधान असेल ते करणं. यासाठी आपण या प्रकारे पॉझिटिव्ह मेसेजला आपण रिप्लाय देऊ शकतो किंवा पॉझिटिव्ह मेसेज या प्रकारचे असतात. सेकंड वन इज निगेटिव्ह मेसेज. निगेटिव्ह मेसेज कन्वे द डिसअपॉइंटमेंट. काय कन्वे करतात, काय व्यक्त करतात, काय असतं त्याच्यामध्ये, तर डिसअपॉइंटमेंट, डिसअप्रुव्हल, डिससॅटिस्फॅक्शन, मेसेज ऑफ डिसअप्रुव्हल, डिसॲग्रीमेंट, डेनियल, रिफ्युजल अँड कॅन्सलेशन. की यामध्ये आपण कन्वे डिसअपॉइंटमेंट, निश्चितच आपण नाराज होतो किंवा निराशा होती आपली. डिसअप्रुव्हल, निश्चित आपण त्याच गोष्टीची समाधान होत नाही आपलं, आपण नापसंत असतो किंवा आपण नापसंती व्यक्त करतो. डिससॅटिस्फॅक्शन किंवा आपलं मनामध्ये असणारा त्याविषयीचा असंतोष आपण परखडपणे व्यक्त करतो. ह्या प्रकारच्या मेसेजला निगेटिव्ह मेसेज म्हटलं तर. मेसेज ऑफ डिसअप्रुव्हल म्हणजेच निश्चितच आपण अप्रूव्ह करत नाही आहे त्या गोष्टी. डिसॲग्रीमेंट, नाराजी असेल. डेनियल, नकार, रिफ्यूज करणं असेल, पुन्हा स्पष्ट नकार देणं असेल. कॅन्सलेशन असेल किंवा या प्रकारचा मेसेज म्हणजे निगेटिव्ह मेसेज. नंबर 3, न्यूट्रल मेसेज. न्यूट्रल मेसेज म्हणजे काय? नो फिलिंग, नो सेंटिमेंट्स, नो इमोशन, ड्राय मेसेज, मेसेजेस शोईंग नायदर जॉय ऑर नॉर सॉरो, मेसेज दॅट डू नॉट ड्रॉ एनी कन्क्ल्युजन. की काहीच नाही, एखाद्या मेसेजला कोणत्याच प्रकारचा रिप्लाय द्यायचा नाही. नो फिलिंग्स, नो इमोशन, काही भावना दर्शवायच्या नाहीत. नो सेंटिमेंट्स, ड्राय मेसेज, मेसेज शोईंग नायदर जॉय ऑर नॉर सॉरो, की आपण आनंदही दर्शवायचा नाही आणि दुःखही दर्शवायचं नाही. एकदम न्यूट्रल पद्धतीने वागणं किंवा या प्रकारचा मेसेज पाठवणं, या प्रकारच्या मेसेजला किंवा टाईप्स ऑफ मेसेजेसमध्ये न्यूट्रल मेसेज म्हणता येईल याला. मेसेज दॅट डू नॉट ड्रॉ एनी कन्क्ल्युजन, आपण कोणत्याही कन्क्ल्युजनपर्यंत शेवटापर्यंत या मेसेजमध्ये पोहोचू शकत नाही, अशा प्रकारचे मेसेज. आता सर्वात शेवटचा आणि महत्त्वाचा जो मेसेज आहे तो म्हणजे प्रिस्वेसिव्ह मेसेज. प्रिस्वेसिव्ह म्हणजेच काय? प्रेरकपणे, म्हणजेच अशा प्रकारची ॲक्ट आपली ॲक्ट दॅट कम्युनिकेट प्रिस्पेक्सिव्हली. म्हणजेच आपण असा ॲक्ट, आपली जी अशी ॲक्शन, कृती अशी असते की कशी की ॲक्ट दॅट कम्युनिकेट प्रिस्वेसिव्हली ॲग्रीमेंट ऑन द रायटर्स पॉईंट ऑफ व्ह्यू, यूज कन्व्हिन्सिंग लँग्वेज ऑर वर्ड. त्यामध्ये कन्व्हिन्सिंग लँग्वेज किंवा शब्दाचा वापर केला जातो किंवा वर्डचा वापर केला जातो. आपल्याला त्याला खात्री वाटण्याजोगे असतील किंवा ॲक्ट दॅट कम्युनिकेट
प्रिसेसिव्ह म्हणजेच काय, एक प्रेरक पद्धतीने त्याला प्रेरणा मिळेल किंवा आपण आपलं एक त्याला काय करता येईल, कन्व्हिन्स करता येईल अशी लँग्वेज ज्या मेसेजमध्ये असते त्याला प्रिसवेसिव्ह मेसेज असं म्हटलं जातं. व्हॉट इज द व्हर्च्युअल कम्युनिकेशन? व्हर्च्युअल कम्युनिकेशन म्हणजे काय आपल्याला याच्यामध्ये पाहायचं आहे. We define virtual communication as a mode of communication that include the use of technology, audio and video to communicate with the people who are not physically present in front of us. People can be in the next room, other floor, in neighborhood or even miles away. Although virtual communication started way back with the innovation of technology, telephone, the advent of webcam, video conferencing and instant communication made virtual communication a big hit. Today we use virtual communication in almost every walk of life, within family, friend and office, to name a few. Today we will learn more about virtual communication and explore why it has become one of the most popular way of communication. In addition, we give a sneak preview of some of the best virtual communication tools used across the world. की कम्युनिकेशनचे बेस्ट टूल, व्हर्च्युअल कम्युनिकेशन बेस्ट टूल बघण्या अगोदर आपण व्हर्च्युअल कम्युनिकेशन म्हणजे काय हे आपल्याला समजून घ्यायचं आहे. वी डिफाईन व्हर्च्युअल कम्युनिकेशन ॲज अ मोड ऑफ कम्युनिकेशन दॅट इन्क्लूड द यूज ऑफ टेक्नॉलॉजी. ज्या कम्युनिकेशन प्रोसेसमध्ये टेक्नॉलॉजीचा यूज केला जातो, लाईक दॅट मोबाईल फोन, वेबकॅम एक्सेट्रा, व्हिडिओ कॉन्फरन्सिंग, ऑडिओ एड्स एक्सेट्रा. ऑडिओ अँड व्हिडिओ कम्युनिकेशन विथ द पीपल हू आर नॉट फिजिकली प्रेझेंट इन फ्रंट ऑफ अस. की आपल्यासमोर तो फिजिकली हा उपलब्ध नसतो आणि त्यावेळेस तो कुठं असतो, तर तो असतो पीपल कॅन बी इन द नेक्स्ट रूम. तो रिसिव्ह, आपण सेंडर आहोत, आपण मेसेज पाठवायचा आहे, तर रिसिव्हर हा त्याच्या रूममध्ये असेल, नेक्स्ट रूममध्ये असेल, अदर फ्लोअरला असेल. आपण जर एखाद्या वेगळ्या फ्लोअरमध्ये असतो, सेकंड फ्लोअरला, थर्ड फ्लोअरला, तर तो ग्राउंड फ्लोअरला असेल किंवा फिफ्थ फ्लोअरला असेल एक्सेट्रा एक्सेट्रा. इन नेबरहुड तो शेजारी असेल, शेजारी राहणाऱ्या वस्तीमध्ये असेल, ऑर इवन माइल्स अवे किंवा दूरपर्यंत असेल. ऑल्दो व्हर्च्युअल कम्युनिकेशन स्टार्टेड वे बॅक विथ द इनोव्हेशन ऑफ टेलिफोन. आणि व्हर्च्युअल कम्युनिकेशन कधी झालं सुरू? ॲट द टाईम ऑफ टेलिफोन इनोव्हेशन नंतर किंवा त्याच्या बरोबर सुरू झालं द ॲडव्हेंट ऑफ वेबकॅम. आणि ॲडव्हेंट ऑफ वेबकॅम की या वेबकॅमचं आगमन झालं किंवा समोरासमोर आपण स्क्रीनवर आपला फोटो दिसतोय किंवा आपण व्हिडिओ कॉल करतो, त्याद्वारे आपण कम्युनिकेशन साधतो. व्हिडिओ कॉन्फरन्सिंग अँड इन्स्टन्स कम्युनिकेशन मेड व्हर्च्युअल कम्युनिकेशन अ बिग हिट. निश्चितच ह्या व्हर्च्युअल कम्युनिकेशनमुळं की या डे टू डे लाईफमध्ये कम्युनिकेशन प्रोसेसला गती आली आणि जो आपण म्हणतो ना इन्स्टंट कम्युनिकेशन, जे झटपट होणारं जे कम्युनिकेशन आहे त्याच्यामध्ये प्रगती झाली. टुडे वी यूज व्हर्च्युअल कम्युनिकेशन इन ऑलमोस्ट एव्हरी वॉक ऑफ लाईफ. निश्चितच आजच्या काळामध्ये आपण प्रत्येकाच्या जीवनामध्ये व्हर्च्युअल कम्युनिकेशन होतो, विथ फॅमिली, फ्रेंड अँड ऑफिस, टू नेम अ फ्यू. आणि आपल्यालाही सांगता येतील, विद्यार्थी मित्रांनो तुम्ही सांगू शकता की व्हर्च्युअल कम्युनिकेशन आपण कोणत्या साहाय्याने करू शकतो. तर आत्ता जे लेक्चर चालू आहे ते व्हर्च्युअल कम्युनिकेशनच्या माध्यमातून चालू आहे. म्हणजे मी बोलतोय ते ऑडिओ आणि आपल्याला दिसतंय समोर जो व्हिडिओ किंवा काय म्हणता येईल आपल्याला की जे स्क्रीन शेअरिंग आपण करतो आहेत, तर त्याद्वारे आपलं होणारं जे कम्युनिकेशन आहे त्याला व्हर्च्युअल कम्युनिकेशन आपण म्हणू शकतो. विथ द हेल्प ऑफ टेक्नॉलॉजी, ऑडिओ अँड व्हिडिओ टू कम्युनिकेट विथ द पीपल ऑर स्टुडंट हू आर नॉट फिजिकली प्रेझेंट इन फ्रंट ऑफ मी. मीन्स द स्टुडंट्स कॅन बी इन द नेक्स्ट रूम ऑर स्टुडंट कॅन बी इन द मेल्स अवे. की ते स्टुडंट आपापल्या घरी आहेत आणि ते माझ्यासमोर नाहीत, फिजिकली प्रेझेंट नाहीत. Okay, today we will learn more about virtual communication and explore why it has become one of the most popular ways of communication. In addition, we give a sneak preview of some of the best virtual कम्युनिकेशन टूल यूज अक्रॉस द वर्ल्ड. हे जगभरामध्ये काय काय यूज केलं जातं ते आपल्याला पाहायचं आहे. हिअर इज अ मेजर 6 टाईप ऑफ मेसेजेस. यामध्ये मेसेजेसचे 6 प्रकार दर्शवलेले आहेत आणि हे 6 प्रकार कोणते आहेत आपल्याला बघायचे आहेत. तर पहिला मेसेज आपण पाठवतो किंवा या प्रकारचा मेसेज असतो आपला पहिला की डायरेक्शनल मेसेज, की त्या मेसेजमध्ये आपण दिशा दर्शवतो, दिशादर्शक मेसेज असतात. व्हॉट यू शुड डू या प्रकारचे मेसेज म्हणजेच डिरेक्शनल मेसेज असतात, दिशादर्शक, निर्देशक असतात त्याच्यामध्ये, किंवा उपदेश केला जातो किंवा काहीतरी दिशा दर्शवली जाते, असे दिशादर्शी मेसेज म्हणजे डायरेक्शनल मेसेज. सेकंड टाईप्स मेसेज ऑफ पॉसिबिलिटी, की संभाव्यता असते, काहीतरी पॉसिबल थिंग्स त्यामध्ये सांगितल्या जातात. मेसेज ऑफ रियालिटी, वास्तव दर्शवलं जातं, रियालिटी दर्शवली जाते. फोर्थ वन इज मेसेज ऑफ नेसेसिटी, गरज किती आहे, गरज यामध्ये दर्शवली जाते.
नंबर 5 न्यू आयडिया मेसेज, काही नवीन आयडिया काही इनोव्हेशन असतील तर त्यामध्ये दर्शवले जातात. आणि लास्ट वन इज रिफार्मिंग मेसेज, पुनर्बांधणी करणे मेसेजची यामध्ये दर्शवतात. ओके, वी